पुढील नाम आहे सर्वासु निलयः. सर्वांचे असु म्हणजे प्राण ज्याच्यामध्ये राहतात किंवा ज्याच्यामध्येच लीन होतात असा हा भगवंत किंवा नारायण. असु म्हणजे प्राण आणि निलय म्हणजे घर. प्राणाचे घर म्हणजे परमात्मा. त्यानेच आपल्या सर्वांना प्राण दिले आहेत. प्राण प्रणव शक्तीत विलीन होतात. नारायणाचे आश्रयानेच ही प्राणशक्ती राहते. पुढील नाम आहे अनल. अनल म्हणजे अग्नी. हा स्वतः अग्नी स्वरूप आहे, ज्याच्या शक्ती संपत्तीला मर्यादा नाही. परमात्म्याच्या कृपेला सुद्धा अंत नसतो. अग्नीच्या ज्वाळा ह्या नेहमीच ऊर्ध्वगामी म्हणजे वर आकाशाच्या दिशेने जाणाऱ्या असतात. तसाच हा भगवंत आपल्याला किंवा साधकांना नेहमी प्रगतीच्या मार्गाने घेऊन जातो. म्हणजे त्याच्या साधनात त्याची प्रगती कशी होईल यासाठी तो त्याला सहाय्य करतो. पुढील नाम आहे दर्प. हा दर्प म्हणजे उन्मत्तपणा आणि हा म्हणजे नाहीसा करणारा. दर्प ह्याला नेहमीच खुपतो, त्याला तो अजिबातच आवडत नाही. असुरी संपत्ती दर्पो दंभोभिमानश्च. आणि या सर्वाचाच ज्यांना दर्प असतो म्हणजे या असुरी संपत्तीवाल्यांना त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी असतात त्याचा दर्प असतो. ते बाहेरून गुणवानासारखे वर्तन करतात, खोटा विनय वगैरे दाखवतात, आपल्याला फार लोकांची काळजी आहे असाही आव आणतात. पण आतमध्ये प्रत्येक बाह्य गोष्टीचा त्यांना दर्प असतो. म्हणजे बघा, मी लोकांसाठी किती करतो, लोक मला किती मानतात वगैरे वगैरे. म्हणजे ते जे दाखवतात तो विनय अतिशय खोटा असतो. आणि असा हा दर्प ह्या परमात्म्याला अजिबातच आवडत नाही. परमात्मा असा दर्प आणि दंभ हा नाहीसा करणारा आहे, म्हणून त्याला दर्प हा या नावाने ओळखले जातं. दर्पदो हा खरं तर दर्पदो म्हणजे दर्प वाढविणारा किंवा दर्प देणारा. आता वरती आपण पाहिलं की हा दर्प हा आहे, हा दर्प नाहीसा करतो. पण इथे मात्र ते म्हणतात की दर्पदो म्हणजे हा दर्प वाढवितो. तर हा कुणाचा दर्प वाढवतो? तर कंस, रावण इत्यादींचा त्यांनी दर्प वाढविला. आणि असा दर्प त्यांचा वाढल्यामुळेच त्याचा नाश करणे शक्य झाले. ज्याचा नाश करायचा असतो त्यांचा तो दर्प वाढीस लावतो. म्हणूनच तो दर्पदो या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. दृप्तः आपल्या ठिकाणीच आनंदात रममाण असल्यामुळे अन्य कशाचीही क्षिती नसते, त्याच्या ठिकाणी दर्प अजिबातच नाही. पुढील नाम आहे दुर्धरा. ज्याला धरून ठेवणे कठीण आहे. भगवान निरुपाधिक असल्याने तो सहजासहजी गवसत नाही. आणि त्याला धरण्याची इच्छा करणारा साधक पुरेसा विरक्त, एकनिष्ठ किंवा भक्त नसल्यामुळे भगवंत त्याला क्वचितच जरी सापडला तरी त्याला धरून ठेवता येत नाही. आणि आपल्याला यशोदेची ही गोष्ट माहिती आहे की ती भगवंताला पकडायला गेली. भगवंत पुढे पुढे पळत राहिला, पण तो काही येईच्या हाताला अजिबातच लागला नाही. असा हा भगवंत आहे. तो दुर्धर आहे, धरून किंवा पकडून ठेवण्यास अतिशय कठीण आहे. मात्र संत याला आपल्या हृदयात धरून ठेवतात. म्हणजे धरीला पंढरीचा चोर वगैरे असं संत जनाबाई अगदी बिनधक्कतपणे म्हणू शकतात. असो, पुढील नाम आहे अथ. अथ म्हणजे पादपूर्णार्थक अव्यय आहे. त्याचा अर्थ असा आहे की सृष्टीचे आरंभी ब्रह्मदेवाचे मुखातून तो शब्द निघाल्यामुळे तो मंगलवाचक आहे. तो शब्दच ज्याचे स्वरूप आहे तो अथ. भगवंत म्हणजे अक्षराणाम अकारोस्मी. अथ शब्दाने भगवंताला केलेले नमन आहे आणि हे नमन ब्रह्मदेवाने सर्वप्रथम केलेले आहे. अपराजितः ज्याचा पराजय करणे शक्य नाही, तो कोणाकडूनच कधीच पराजित होत नाही.
म्हणजेच कोणत्याच बाह्य शक्ती त्याचा पराजय करू शकत नाही. तसेच काम, क्रोध, लोभ असे अंतर्शत्रू सुद्धा त्याचा पराजय करू शकत नाही, कारण या गोष्टी म्हणजेच काम, क्रोध, लोभ हे त्याच्याजवळ नसतातच. तो अविकारी आहे. आता याचे सुंदर उदाहरण जर द्यायचे झाले तर भगवंताने गोकुळात जी रासलीला केली किंवा रासक्रीडा केली त्यावेळी कामदेवाने प्रयत्न केला होता आणि त्यांनी धनुष्यावर पुष्पाचा बाण चढवला, पण याच्यासमोर त्याचे काहीच चालले नाही. याशिवाय ब्रह्मदेवाने गोप आणि वासरे यांना लपवून ठेवले, तर स्वतः भगवंताने कृष्णाने गोप आणि वासरांचे रूप घेऊन ब्रह्मदेवाला झकविले. शेवटी हा ब्रह्मदेव सुद्धा त्याला शरण आला. आणि गोवर्धन पूजेची गोष्ट तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की गोवर्धन पूजेचे वेळी अतिवृष्टी करणारा इंद्र शेवटी या भगवंताला म्हणजेच श्रीकृष्णाला शरण आला. याशिवाय याने रावण, कंस अशा अनेक बलाढ्य योद्ध्यांना नामोहरम केलेले आहे. तो सततच विजयी होतो, त्याचे नावच विजय आहे. पुढील नाम आहे विश्वमूर्ती. विश्वमूर्ती म्हणजेच विश्वरूप. विश्वरूप म्हटलं की आपल्याला गीतेचा 11वा अध्याय आठवतो. आणि कारण की ह्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला आपले ते दिव्य रूप दाखवले होते. सर्व विश्वच या भगवंताचे रूप आहे आणि ते फक्त अर्जुनाला भगवंताच्या कृपेने पाहायला मिळाले. आपल्याला अख्खं विश्वरूप पाहणं तसं म्हटलं तर अवघड आहे, पण हा जो भगवंत आहे तर त्याचं रूपाचं जर वर्णन केलं तर विश्व, संपूर्ण विश्वच ही त्याची मूर्ती आहे. विश्वरूपाने परमात्मा प्रकट झालेला आहे आणि विश्व हा या भगवंताचा आद्य अवतार आहे. तो सुंदर परमात्मा नारायण या रूपाने प्रसिद्ध झाला. आधी परमात्मा, मग ओंकार, मग सृष्टी अशा पद्धतीने तो व्यापक होत गेला आणि मग प्रत्येकाच्या ठिकाणी विकार, भाव इत्यादीमुळे माणसाला किंवा प्राण्यांना जन्म वगैरे मिळायला लागले. व्यापकतेतील आनंद घेता यायला हवा. व्यापक होता होता त्या रूपात विरघळून जायला हवे. त्यातूनच बुद्धीची प्रगल्भता वाढली पाहिजे, व्यक्तिमत्वात शालीनता यायला पाहिजे, अभिजात सुसंस्कृतपणा यायला पाहिजे, विनम्रताही यायला हवी. असं ह्या विश्वमूर्तीचं म्हणजे ह्या भगवंताचे वर्णन आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याच्यासारखे होता आले पाहिजे. आपण जर जेवढे व्यापक होऊ तेवढे त्या विश्वमूर्तीच्या किंवा परमात्म्याच्या जवळ जाऊ शकतो. असे हे विश्वमूर्तीचे नितांत सुंदर असे वर्णन आहे किंवा पाहिले आपण इकडे तर त्याचे तसे दर्शनही आपल्याला होऊ शकते. असा हा विश्वमूर्ती भगवंत नारायण आहे. पुढील नाम आहे महामूर्ती, ज्याचे स्वरूप किंवा आकृती प्रचंड आहे. 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनाचे वेळी याचे वर्णन केलेले आहे आणि त्यानेच हे सर्व विश्व व्यापून टाकले होते. तो इतका प्रचंड होता की त्याने संपूर्ण त्रैलोक्यालाच व्यापलेले होते. आणि अर्जुनाची तर अशी परिस्थिती झाली की मी तुला कुठे बघू आणि कुठे नको, जिकडे बघू तिकडे हाच दिसत आहे. असा हा महामूर्ती आहे. महामूर्ती म्हणजे खूप मोठे रूप. आता हे मोठे रूप कसे आहे तर विशाल आहे, वैभवशाली आहे, ऐश्वर्यवान आहे. तर असे हे विश्वरूप आहे किंवा हे महान रूप आहे, म्हणून त्याला महामूर्ती असे नाव मिळालेले आहे. दीप्त मूर्ती, ज्याचे स्वरूप अत्यंत तेजस्वी प्रकाशमान आहे. द्युती, कांती, तेजस्विता, हजारो सूर्यांचे तेज असलेला, म्हणजेच त्याचं वर्णन दिवी सूर्य सहस्रस्य असं केलेलं आहे. आणि त्याचं ते तेज इतकं प्रचंड होतं की अर्जुनाला विश्वरूप पाहताना त्याचं ते तेज त्याच्या त्या अगदी दिव्य दृष्टीला सुद्धा सहन झाले नाही, इतका तो तेजस्वी असा आहे.
आता हा नुसता दीप्त मूर्ती म्हणजे तेजस्विता वगैरे असं नाही, तर त्याची बुद्धिमत्ता असलेले ते रूप, ते ऐश्वर्य, सर्वच काही अगदी दिव्य आणि तेजस्वी अशा प्रकारचे आहे. असा तो खूप ऐश्वर्यवान आणि खूप कांतिमान आहे. व्यक्ती किंवा वस्तू नजरेत आली तर आपण त्याला ईश्वर मानून प्रणाम केला पाहिजे. पण कोणत्या अशा माणसाला आपण प्रणाम करायला पाहिजे? तर एखादा खूप कांतिमान, तेजस्वी आणि बुद्धिमान मनुष्य आपल्याला जर दिसला, तर तो जणू ईश्वराचेच रूप आहे, असे आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण ईश्वर कोणाच्याही रूपाने कधीही कसाही प्रगट होतो, हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तो व्यक्तिमत्त्वाच्या रूपाने सुद्धा प्रगट होतो. आणि काल आपण पाहिलं की तो अगदी कुत्र्या मांजरात सुद्धा असतो आणि तो फक्त संतांना दिसतो. आपल्याला तिथपर्यंत जायला आपली प्रगल्भता वाढवायलाच हवी. अमूर्तिमान, जो व्यक्त रूप धारण करीत नाही किंवा ज्याचा देह प्रारब्धादी कर्मामुळे प्राप्त होणारा नसतो, तो संकुचित म्हणजे फक्त एकाच मूर्तीत नसतो, तो अमूर्तिमान आहे. आणि म्हणूनच तो आपल्याला अगम्य असा वाटतो. अमूर्तिमान म्हणजे अमूर्त, त्याची मूर्ती नाही, त्याला आकार नाही. आणि असे सर्व जर त्याचं वर्णन करताना असं सांगतात की पाटीवर लिहिलेलं आपण जर पुसून टाकले तर कसं त्याचं होईल, ते अक्षरं होती ती दिसेनाशी होतात. तसा हा अमूर्तिमान आहे. तर याचे वर्णन गीतेच्या 13व्या 14व्या आणि 15व्या अध्यायात आलेले आहे. आणि त्यात जो पुरुषोत्तम आहे तोच हा अमूर्त असा आहे. पुढील नाम आहे अनेक मूर्ती. हा भगवंत निरनिराळ्या अवतारांच्या रूपाने अनेक प्रकारांनी अनेक स्वरूपे धारण करून प्रकट झालेला आहे. त्याने एकाच वेळी अनेक रूपे सुद्धा धारण केलेली आहेत. रासलीलेच्या वेळी प्रत्येक गोपी बरोबर तो होता. तसेच गोकुळात ब्रह्मदेवाने या भगवंताच्या या अवतारावर थोडीशी शंका घेतली आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याची सगळी गाय वासरे गोप वगैरे ह्यांना सगळ्यांना लपवून ठेवलं. आणि त्यावेळी हे जेव्हा भगवंताच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्या सगळ्यांची रूपं म्हणजे ते गोप बालकही तोच झाला, गायी तोच झाला, वासरं तोच झाला, अशी ह्या भगवंतांनी त्यांची सगळ्यांची रूपं एकाच वेळी घेतली. आणि ह्या भगवंताचं एक वैशिष्ट्य असं आहे की भक्ताला ज्या रूपात त्याला पाहावंसं वाटतं त्या रूपात तो प्रगट होतो. आणि आपल्याला अनेक गोष्टी अशा माहिती आहेत की भगवंतांनी असे वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. अगदी आपण पुराण काळाचा विचार केला तर प्रल्हादासाठी तो नरसिंह झाला, किंवा अलीकडच्या काळात नाथ महाराजांचे घरी हा श्रीखंड्या म्हणून सेवेसाठी राहिला. श्रीखंड्याचे हे रूप तर कोणालाच त्यावेळी प्रत्यक्षात अधिक कळले नाही. आणि मग ते एका भक्ताच्या निमित्ताने कळले, ज्याने द्वारकेला जाऊन खूप तपश्चर्या केली होती. तेव्हा तिथे रुक्मिणी त्याला प्रसन्न झाली आणि तिने सांगितलं की तुला जो भगवंत पाहायचा आहे, जो आहे तो इथं नाही आहे, द्वारकेत नाही आहे, तर तो पैठणला नाथ महाराज म्हणून आहेत त्यांच्या घरी आहे. असा हा संतांच्या घरी वेगवेगळ्या रूपाने प्रगट झालेला आहे. आणि केवळ त्या भक्ताच्यामुळे हा श्रीखंड्या हाच भगवंत आहे याचाही साक्षात्कार किंवा शोध सगळ्यांना लागला. अशा रीतीने हा वेगवेगळी रूपे नेहमीच घेत आल्या आहेत. किंवा दामाजीसाठी हा विठू महारही झाला होता. अशी जर आपण अनेक त्याची वर्णनं वाचली, ऐकली, तर आपल्या लक्षात येईल की ह्यांनी किती जणांना वेगवेगळ्या रूपात येऊन मदत केलेली आहे. तर ह्याच्या त्या रूप घेण्याला सुद्धा मर्यादा नाहीत. असा हा अनेक मूर्ती असलेला भगवंतच वेगवेगळ्या रूपात प्रगट होतो. आणि त्याच्या त्या वेगवेगळ्या रूपात प्रगट होण्यालाच आपण अवतार असे म्हणतो. पुढील नाम आहे अव्यक्त. अव्यक्त म्हणजे प्रगट नसणारा असा हा. या प्रकारेचा आहे अशा विशिष्ट प्रकारे याचे वर्णन करता येत नाही.
अव्यक्ता पलीकडील अव्यक्त म्हणजे व्यक्त अव्यक्तातील निरपेक्ष अव्यक्त. व्यक्ताच्या पलीकडेच अव्यक्त आहे आणि अव्यक्ताच्या पलीकडे जे निरपेक्ष आहे ते सनातन तत्व आहे. त्याचा कधीच नाश होत नाही. व्यक्ताच्या तुलनेत अव्यक्त सापेक्ष आहे, कारण ते सनातन तत्व निरपेक्ष आहे. असा हा जो अव्यक्त आहे, तर हा ईश्वर कधी कधी व्यक्तही आहे आणि कधी कधी तो अव्यक्तही आहे. तसे जर खरे विचार केला तर हा अव्यक्त म्हणजे न दिसणे एवढाच याचा अर्थ नाही, तर तो अव्यक्त म्हणजे आत्मरूप अवस्थेत असतो, म्हणून तो अव्यक्त आहे. पुढील नाम आहे शतमूर्ती. शतमूर्ती जो शतावधी रूपे धारण करतो, अगणित असंख्य रूपे धारण करणारा असा हा शतमूर्ती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की भगवंतांनी 11व्या अध्यायात जेव्हा अर्जुनाला दर्शन दिले, विश्वरूप दर्शन दिले, तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की पश्चिमे पार्थरूपाणी शतशोत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनीच. स्वतः भगवंतांनीच अशा प्रकारचं त्या विश्वमूर्तीचं किंवा तो शतमूर्ती असल्याचं वर्णन केलेलं आहे. पुढचं नाम आहे शताननः. शतावधी मुखे असलेला म्हणजे आपण पुरुष सूक्तातील वर्णन डोळ्यासमोर आणायला पाहिजे. पुरुष सूक्तात असं म्हटलंय की हा सहस्र शीर्षा सहस्रबाहू असा सगळा आहे, त्याला हजारो डोळे आहेत, हजारो हातपाय आहेत. म्हणजेच तो आपल्या समाजाच्या रूपाने दिसतो. खरं तर हा समाज जेवढे लोक आहेत तेच त्याचे रूप आहे, असा तो खरं तर शतानन आहे. म्हणून हा भगवंत शतानन या नावाने प्रसिद्ध झालेला आहे.